प्रेस गुरुवार हालेलुया. येशूदाया सगळ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सर्वांचं स्वागत असून पुन्हा एकदा देवाचा सुंदर सन्मान घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. देवाचं महान आणि गौरव वचन घेऊन तुमच्या समोर आलो आहे. प्रियजनांनो, देवाचं वचन सांगतं स्तोत्र सहिता याचा शहांशा जगामध्ये, हे परमेश्वरा, कान लाव, मला उत्तर दे, मी देईन उदार माझे देवाचे रक्षण कर, कारण मी तुझा भक्त आहे. हे माझ्या देवा, मी तुझ्यावर भाव ठेवला आहे, आपल्या सेवकाचे तारण कर. परमेश्वराकडे कान लाव, कारण की जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमचं लक्ष परमेश्वराकडे पाहिजे आणि परमेश्वर तुमच्या सदैव प्रार्थनेकडे कान लावून असतो. प्रियजनांनो, तुम्ही येशूमध्ये केलेली एक दी मेहनत आहे ना, ती कधीच कामाला जात नाही. प्रभू येशूमध्ये केलेलं प्रत्येक कष्ट देव प्रतिफळ देणार आहे, कारण की देव म्हणतो, माझ्यासाठी तू केलेल्या मेहनतीचं मी डबल प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे आणि तो देव आज देखील तुम्हाला द्यायला तयार आहे. म्हणून प्रभू येशूमध्ये तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा कन्फर्म ध्यानात ठेवा की येशू तुमची प्रार्थना ऐकतोय. येशू तुमची प्रार्थना ऐकतोय आणि येशूने ऑलरेडी प्रार्थना ऐकलेली असू द्या. म्हणून तर येशू म्हणतो, तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करा तेव्हा मनात कुठलीही शंका न आता ती वस्तू तुम्हाला भेटली आणि ती झाली असं म्हणा, म्हणजे तुमच्यासाठी होईल. म्हणून प्रियजनांनो, प्रार्थना करता तेव्हा म्हणत राहा की येशूने आम्हाला ते दिलंय, येशूने आमच्यासाठी ते सर्व काही केलंय आणि येशूचा जय जयकार करा. कारण की धन्य ते लोक जे येशूला न पाहता विश्वास करतात. थोमाने देखील तसंच केलं. तर बोलला, मी जेव्हा येशूला बघन तेव्हा विश्वास धरा. आणि जे थोमाने केलं तसं तुम्ही करू नका. ज्यावेळेस थोमाने येशूचा हात बघितला त्यावेळेस तो बोलला का माझा परमेश्वर, माझा प्रभू. अगोदर त्याची ओळख काय होती, माझा गुरु, माझा गुरु. पण आज तुम्ही येशूला बघा, येशूला प्रार्थना करा आणि येशूच्या नावात तुमच्या जीवनात चमत्कार होणार. कारण की तो येशू काल, आज, उद्या आणि वेगसारखा प्रियजनांनो कधीही बदलत नाही, नाही कधी कोणाला टाकत. म्हणून प्रियजनांनो, आज जे काही तुमच्या पाप असेल ते मनन करा आणि येशूकडे या आणि येशूला मागा. येशू तुम्हाला द्यायला तयार आहे. येशूच्या जीवनात, येशूच्या नावात तुमच्या जीवनात तारण होणार. येशूच्या नावात तुम्हाला बढती भेटणार. येशूच्या नावात तुमचं जीवन बदललं आहे. येशूच्या नावात तुमच्या सैतानी बंधनातून तुम्हाला तो काढणार. तो देव काल, आज, उद्या आणि प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. डोळे झाका. पवित्र देवाच्या जेवढे ऑनलाईन मला बघत आहे बाप्पा, प्रत्येकाला स्पर्श कर माझ्या जिवंत ख्रिस्ता आणि प्रत्येकाला येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वेळाचा अर्घ प्रत्येकाच्या जीवनात मी स्वीकारतो. ज्याचं डोकं दुखत आहे त्याचं डोकं बरं हो, कान दुखत आहे ते कान बरं हो, कॅन्सर निघ येशूच्या नावात, थायरॉइड निघ येशूच्या नावात, ब्लड प्रेशर, शुगरच्या आत निघ येशूच्याच नावात. साचारी बंधनातून लोक मोकळे येशूच्या, ज्याला लेकरून त्या बहिणी लेकरू शिकवतो, ज्याच्या हाताला काम नाही त्याला काम शिकवतो, ज्याच्या घरातलं ज्याच्या हातात भांडण किरकिर ते निघ येशूच्या नावात, गरिबीचे श्राप मी तोडतो. येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वेळाचा अर्ज करतो. येशूची शांती, आनंद, बरकत आणि अभ्रामाने दिलेले प्रत्येकाचे आशीर्वाद जेवढे मला ऑनलाईन बघते त्यांना सर्वांच्या घरात येशूच्याच नावात स्वीकारतो. येशूच्याच नावात तुमच्या घरात मेरिकलरित्या अकाउंटमध्ये पैसे मी रिसीव्ह करतो. येशूच्याच नावात, येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वेळाचा येशूच्याच नावात